सर्वांना जय सेवा. मातृशक्ती, पितृशक्ती, युवाशक्ती आणि पारिकुपारलिंगो मारायता जंगो कलिकंकाली यांचा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहो अशीच अपेक्षा बाळगतो. आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही गद्दार आणि आदी शासन वारंवार करत आहे. संपूर्ण लढा हा आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या वतीनं लढल्या गेला होता आणि आदिवासी गोंड गोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातूनच हा लढा लढला गेला होता. चाहे ते आमरण उपोषण असो, मोर्चा असो, ठिय्या आंदोलन असो, रस्ता रोको आंदोलन असो किंवा जेल भरो आंदोलन असो किंवा निवडणुकीवर बहिष्काराचं सुद्धा आंदोलन असो, जेही आंदोलन झालं संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून झालं आणि वारंवार निवेदनसुद्धा दिले गेले. ते शासनाला याच माध्यमातून दिले गेले आणि वडणे कमिटीसुद्धा गठीत जे झाली आदिवासी गोंड गोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातूनच झाली. पण वारंवार शासनाजवळ जे आम्ही अर्ज सादर केलेले आहे, निवेदनं दिलेले आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून निवेदने दिलेले आहे, ते शासनाचेच डॉक्युमेंट शासनासमोर ठेवले असल्यामुळे शासन आम्हाला वारंवार न्याय देण्यासाठी कुठंतरी वेगवेगळी बाजू किंवा वेगवेगळा आपला पायवाट खोदण्याचं काम करत आहे. वारंवार आम्हाला कुठेतरी डावलण्याचं काम करत आहे. शासनाच्या लक्षात आलं पाहिजे की 1956 पासून आम्ही वंचित आहोत. वारंवार आमच्या एंट्रीवर, वारंवार आमच्या लढ्यावर प्रश्नचिन्ह लावण्याचं काम शासन करत असते. जेव्हा जे शासन या सत्तेत बसते ते शासन आमच्यासोबत कुठला नाही कुठला षडयंत्र करून आम्हाला दूर ठेवण्याचं काम करते. आता सुद्धा एवढी मोठी कमिटी गठीत झाली 85च्या GRच्या संदर्भामध्ये, पण या कमिटीने सुद्धा अहवालसुद्धा सादर केलेला नाही. उलट आम्हाला वेगळ्या दिशेनं आमच्याचमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र आमच्यामध्ये करत आहे. आमचेच काही विकल्या गेलेले लोक, खपल्या गेलेले लोक आमच्याच विरोधात ठेवून आमचा पूर्ण लढा हा मातीमोल करण्याचं काम हे शासन जर करत असेल तर या शासनाला सांगू इच्छितो, आदिवासी गोंड गोवारी जमातीचा लढा हा न्यायालयीन माध्यमातूनच समोर आला आणि न्यायालयीन माध्यमातूनच तो लढल्या जातील हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. पण आंदोलनाच्या माध्यमातून त्याच्यावर कुठंतरी शासनाच्या लक्षात आणून दिलं की वडणे कमिटी जे आहे, जे 85च्या GRच्या संदर्भामध्ये शासन वारंवार शिक्कामोर्तब करत होता, त्याच्यावर चौकशी बसवल्या आणि त्या चौकशीच्या माध्यमातून कुठेतरी आता दुरुस्ती होणार बा अशा अपेक्षेमध्ये आमच्यासोबत शासन जर गद्दार करत असेल तर या शासनाला परत एक मी अल्टिमेटम देऊ इच्छितो की आपण लवकरात लवकर सकारात्मक अहवाल सादर करावा, अन्यथा आंदोलनाची भूमिका आमची ठाम आहे आणि नक्कीच राहील. आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या संदर्भामध्ये जेव्हा आदिवासी गोंड गोवारी जमातीची जमात नागपूरमध्ये एकजूट झाली, संपूर्ण नागपूर बंद पाडण्याचं काम आदिवासी गोंड गोवारी जमातीने केलेलं आहे. आदिवासी गोंड गोवारी जमातीचे 114 लोकांनी बलिदान दिलेलं आहे. ते SB साठी नसून ते आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या शेड्यूल्ड ट्राईब हक्कासाठी आहे. जेव्हा तुम्ही 85चा GR काळा GR काढून आम्हाला वंचित केलेला आहे, त्या GRच्या संदर्भात आहे. त्यामुळे आदिवासी गोंड गोवारी जमातीचे संपूर्ण लोक जागृत आहे, लक्ष ठेवून आहे. आदिवासी समाजाला या येणाऱ्या 9 ऑगस्टच्या संदर्भामध्ये मी परत सांगू इच्छितो की आपण जिथे शक्य होईल आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आदिवासी दिवस साजरा करावा, जागतिक आदिवासी दिवस साजरा करावा, जेणेकरून लक्षात आलं पाहिजे की आदिवासी गोंड गोवारी जमात जिवंत आहे आणि शासनाच्या निर्णयाप्रमाणे ते मेळघाटमध्ये, शिरोनमध्ये, केळापूरमध्ये, कुरखेड्यामध्ये, संपूर्ण विदर्भामध्ये आदिवासी गोंड गोवारी जमात अस्तित्वात आहे आणि याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम स्वतः शासनानं केलेलं आहे. काही आमदार खासदार आपापल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन सर्वेक्षण करत आहे. शासनाची टीमसुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि ते लोक आपल्या ग्रामपंचायतमधल्या असो किंवा आपल्या तालुक्यामध्ये असो किंवा आपल्या पंचायत समितीमध्ये असो जाऊन आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या जे संख्या आहे
ते जमा करत आहे. आपण सुद्धा आपल्या बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या जमातीची संख्या, आपली गोंडगोवारी जमातीची संख्या शासनापर्यंत आपल्या गावची संख्या गेली पाहिजे आणि हा लढा मोठा कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. नक्कीच जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढायला तयार आहे. आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीसुद्धा तयार आहे. पण आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या संदर्भामध्ये जर वारंवार शासन असा दुजाभाव करत असेल, वारंवार आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही गोंडगोवारीची जमातीचे लोक खपवून घेणार नाही. जर ज्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये जे यादववंशी लोक जे मुळात गोंडगोवारी नसून गोंडगोवारी म्हणायला तयार झालेले आहे, त्या लोकांकडं पाहून आमच्या जमातीच्या काही जे गद्दार लोक आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, त्याचं शेण खाले पाहिजे. कारण की त्या लोकांनाच गोंडगोवारी एंट्री समजलेली आहे, पण आमच्याच काही भावांना आमची एंट्री समजलेली नाही. जे 1956मध्ये जे एंट्री झालेली आहे सब ट्राईब ऑफ गोंडांची उपजमात म्हणून गोंडगोवारी एंट्री झालेली आहे आणि त्या एंट्रीच्या बेसवरच 85पर्यंत आम्ही लाभ घेतलेला आहे आणि त्यासाठीच 114 लोक शहीद झालेले आहे. त्यामुळे आपण आपल्या शहीदांना विसरता कामा नये, आपल्या मुलाबाळाच्या भविष्याला कुठं विसरता कामा नये. आमची संपूर्ण 4-5 पिढ्या बर्बाद झालेल्या आहे. समोरची पिढी बर्बाद व्हावी अशी आमची इच्छा नाही आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही खुशाल SBC म्हणून स्वीकारा, पण आम्हाला आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, आमच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी, मुलाबाळाच्या नोकरीसाठी आमचा लढा जिवंत ठेवायचा आहे. संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना विनंती करतो की आपण संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती सोबत राहा. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. जेव्हा जेव्हा तुम्ही आवाज द्याल तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या सोबत राहू. पण आदिवासी गोंडगोवारी जमातीने संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीने जेव्हा जेव्हा तुम्हाला आवाज दिला तेव्हा तेव्हा आपण सुद्धा एकजूट राहावं अशीच अपेक्षा बाळगतो. आणि शासनाला ज्या आदिवासी संशोधन कमिटी आहे किंवा आदिवासी विभाग जे आहे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक परिपत्रक दाखल केलं होतं की तुमचा पुरावा 1950 गोंडगोवारी जमातीची कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी मिळण्याकरता तुमचा पुरावा हा 1950 पूर्वीचा गोवारीच असला पाहिजे आणि तुमची ॲफिनिटी आहे, तुमची आप्तसंबंध जे आहे गोंडांशी असणं गरजेचं आहे. ह्या बेसवर तुम्हाला गृह चौकशीच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल. 2000 शासन निर्णयाप्रमाणे 2001-2003 प्रमाणे तुम्ही अर्ज सादर करावा. कास्ट सर्टिफिकेट सादर करावे, कास्ट सर्टिफिकेटचे अर्ज सादर करावे, व्हॅलिडिटीचे अर्ज सादर करावे आणि गृह चौकशीच्या माध्यमातून आपण आपली कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळवून घ्यावी अशीच अपेक्षा बाळगतो. आदिवासी गोंडगोवारी जमातीचा लढा लवकरच लढला जाणार आहे. परत आंदोलन उभं होणार आहे. आपण कुठलीही शंका न बाळगता या आंदोलनासोबत राहावं अशीच अपेक्षा बाळगतो. आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या संपूर्ण बांधवांना परत विनंती करतो की आपल्या जमातीमध्ये कुठल्याही ज्या अफवा फैलवत आहे त्या अफवेला बळी न पडता एकजूट राहावं आणि आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या लढ्याला जिवंत ठेवावा, जेणेकरून या शासनाच्याकडून आम्ही आमच्या 114 लोकांची श्रद्धांजली वाहू शकू. जय सेवा. धन्यवाद.